निवडणुका झाल्या, निवडणुकांच्यावर लोकांचा विश्वास उडाला, निकाल धक्कादायक आहेत आणि त्या धक्क्यातून या राज्याची जनता अद्याप सावरलेली नाही. अनेक गावातून मॉक पोल सुरू आहे. याची कारणं समजून घ्या आणि हे मॉक पोल रोखावं म्हणून गावागावात 144 कलम लावून लोकशाहीचा गळा घोटला जातो. ही या राज्याची परिस्थिती आहे. तरीही EVMच्या माध्यमातून किंवा लोकशाही मार्गाने एक सरकार स्थापन झालेलं आहे. बहुमत असतानाही 12 दिवस 13 दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत. अंतर्गत लाथाळ्या रुसवे फुगवे जनतेने पाहिले आणि अखेर आज आझाद मैदानावर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होत आहेत, शपथ घेत आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे जोपर्यंत आपण त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य जे महाराष्ट्र आहे हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याचं आणि त्याची लूट न होऊ देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जी महाराष्ट्राची लूट झाली, महाराष्ट्राचा रोजगार, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राची संपत्ती, सार्वजनिक उपक्रम, या सगळ्यांवर जे दरोडे पडले, ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यावर आहे. त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं तर नक्कीच महाराष्ट्र त्यांना एक चांगला मुख्यमंत्री म्हणून त्याची नोंद ठेवेल. प्रोटोकॉलनुसार 6 माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण आहे. उद्धव ठाकरे जाऊ शकतात? नाही, तर असं आहे की मी दिल्लीत आहे, उद्धव साहेब मुंबईत आहेत, आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख. आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत. आता त्यातले एक माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. म्हणजे जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाली होती की कमिशनरचा फौजदार झाला, तसंच आता पार्ट 2 बरं का, त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट 2 आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल. पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते. त्याच्यामध्ये बरेचसे 1-2 माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत. आता ज्याला जायचं आहे ते जातील. असं आहे की शेवटी नाही, मी आता कसं काय सांगू, मी दिल्लीत आहे. आता प्रोटोकॉलनुसार, राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलेलं आहे असं मानतो मी. राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे. ती अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे, एवढे नेते त्यांचे येतात, त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपनं महाराष्ट्रात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आमदार खासदारसुद्धा बळी जाऊ शकतात. आज संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे, तिघच घेणार आहेत शपथ. आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही अद्यापपर्यंत क्लिअर झालेलं नाही. ते 100% शपथ घेतील. शपथ टाळण्याची हिंमत जी असते ती त्यांच्यात आहे का हे तपासावं लागेल. ते 100% शपथ घेतील. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. कारण 2.5-3 वर्षापूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून या सगळ्यांनी पक्ष सोडला. आज जर 3 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि 3 जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील. अनेकांच्या नाराज्या उडून घ्याव्या लागतात मंत्रिमंडळ विस्तारात. पाहूया काय होतं महाराष्ट्राच्या नशिबात, भाग्यात काय लिहिलं आहे, काय नाही लिहिलं आहे, हे आता आपल्याला पाहावं लागेल. आणि काल एकनाथ शिंदेची भेट घेतली फडणवीस यांनी. त्यांना म्हणवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात हवे आहात. तुम्ही विश्वास व्यक्त करता की ते घेतील शपथ? 100% घेतील. मंत्रिमंडळात राहणार असतील. त्यांना राहावंच लागेल ना.
सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत. अजित पवार काल निश्चितपणे म्हणाले एकनाथ शिंदे घेतील की नाही माहित नाही, पण मी मात्र मुख्यमंत्री नाही, पदाची बघा शपथ घेईन. अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे. अजित पवारांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. आणि त्यांच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत हे मला माहिती आहे टाकलेल्या. एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आज 5 वाजेपर्यंत आहेत, काल जेव्हा मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होते, त्यानंतर महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर राज्यात पुढली 5 वर्ष आपल्याला धुमशान पाहायला मिळणार आहे. त्याची तुम्ही तयारी ठेवा. यात महाराष्ट्राचं हित किती अहित किती हे तुम्हाला येणारा काळ दाखवेल. ज्या गुजराती आणि मराठी बोलण्यावरून जो वाद झालेला होता मुंबईमध्ये मंगलप्रभात रोडाच्या त्या मतदारसंघामध्ये मनसेच्याच कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ह्याच्यावरती मराठी माणसांना खूप काळजीपूर्वक हा विषय पाहायला पाहिजे. फक्त मलबार हिल्लाचा प्रकार घडला आहे का नाही, मुंबईमध्ये ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत. काल ठाण्यामध्ये घडलेला आहे, घाटकोपरला घडलेला आहे, मुलुंडला घडलेला आहे. आता हा उठाव कोण करतं, यामागे कोणाची प्रेरणा आहे महाराष्ट्राविरुद्ध उठाव करण्याची, हे आता उद्या आज शपथ घेतल्यावरती आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. आपण या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहात, प्रधान आहात, ही जबाबदारी तुमची आहे. ते मराठी माणूस आणि मराठी भाषा मराठी संस्कृतीचं रक्षण करणं. फक्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. मराठी माणूस टिकवणं या मुंबईत महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. तुम्ही म्हटलात आता